तुझी गाडी आहे. हा तुझी गाडी आहे. आपण कुठे चाललो शोना? फिरायला चाललो. कोणासोबत चाललो शोनू? मम्मा सोबत. आणि कोण घेऊन जातंय आपल्याला? बाबा घेऊन जाताय. कुठे घेऊन जाताय? फिरायला. अरे बाबा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही अगदी छान सुंदर मजेत असाल. आणि श्रीजीच्या बोलण्यावरनं तुम्हाला समजलेच असेल की आम्ही चाललेलो आहोत फिरायला. तर कुठे फिरायला चाललेलो आहोत? आम्ही चाललेलो आहोत चांदवडला. कारण लास्ट टाइम आम्ही श्रीजीला घेऊन नव्हतं गेलेलो आणि रिंकू मावशी पण गेली आहे. तर मग स्वाती, मी आणि श्रीजी आम्ही चाललेलो आहोत फिरायला म्हणण्यापेक्षा काही थोडीफार घरातली शॉपिंग करायची होती. काही किराणा, अजून काही मुलांना थोडेसे कपडे, चप्पल, हे ते संपतं का? माहेरी गेल्यानंतर माहेरवरनं अशा छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या नाही तर माहेरी गेल्यासारखंच वाटत नाही. आणि इथून मागे आम्ही नाही जायचो जास्तीत जास्त, पण आता आहे आपणकडे कार आणि मग जायला काय हरकत आहे, नाही का? श्रीजी, तुला काय घ्यायचं अजून? तर मग आम्ही निघालेलो आहोत. श्रीजी सोबत मस्त गप्पा मारायचं काम चाललंय. तुला काय पाहिजे, तुला काय घ्यायचं, तुला काय घ्यायचंय, तुला काय नाही घ्यायचंय. आणि ती तिच्या तोतल्या आवाजात एवढी छान अशी बोलते, चॉकी घेऊ, ते घेऊ. श्रीजी लागलं तुला? श्रीजी साडिया. श्रीजूसोबत गप्पा मारत आता आम्ही पोचलेलो आहोत चांदवडमध्ये. आणि येताच इथे गावाच्या मेन गावामध्ये मातीचा गणपती आहे. जे चांदवडला राहतात, जे चांदवडच्या आसपास गावांमध्ये राहतात, त्यांना हा मातीचा गणपती सगळ्यांनाच माहिती आहे. मातीच्या गणपतीचं नाव मातीचं गणपती का पडलं हे काही मला माहिती नाही आहे याच्या मागलं रहस्य. पण जेव्हाही समजेल तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सांगेल. तर एवढे मोठे असे गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर. कारण लहानपणापासून बघितलं आहे ह्या गणपती बाप्पांना आम्ही. आणि सगळी काही शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत घरी. शॉपिंगचं तर तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे दाखवता नाही आला, कारण माझ्याकडनं मॅनेजच होत नव्हता मोबाईल आणि सगळ्या बॅग वगैरे त्याच्यामुळे. आणि त्यात श्रीजी पण होती, तिलाही घ्यावं लागत होतं. तर सगळ्या काही गोष्टी करून आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आणि तुम्हालाही जमलं तर कधी कधी या चांदवडला खूप काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. तसं हळूहळू जसं मला जमेल तसं मी तुम्हाला सगळं दाखवेलच. आणि हे बघा, नेक्स्ट मॉर्निंगला आमची श्रीजी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही गादीवरनं लोळत अगदी खालच्या चटाईवरती जाऊन लागलेलो आहे. आणि बेबो पण उठून आली इकडे. आता इथे चिंचोला असा एक प्रकार असतो, सकाळी जर एक छोटा बच्चू उठला की त्याच्या मागे, आता साऊ उठलेला आहे, साऊ हळूहळू बेबोला उठवणार, त्याच्यानंतर श्रीजीला उठवणार, त्याच्यानंतर माऊला उठवणार, रामला उठवणार. म्हणजे सगळे उठलेले पाहिजे त्यांना, असं असतं त्यांचं सकाळी. आणि हे दुपारी असंच सकाळी काही गप्पा मारता असं चाललं होती की आपण PK मूव्ही बघूया. तर लकीली आज टी व्हीवरती PK मूव्ही लागलेला होता. मग आम्ही सगळे मस्त PK मूव्ही बघत होतो. आणि ही श्रीजी मस्त मोबाईलसोबत काहीतरी चाललं आहे तिचं, गडबड मस्ती. आणि त्याच्यानंतर असा सुंदर चूस के आम खाने का मज़ा जो है ना, वो जो ऐसे चूस के आम खाते हैं उनको ही पता है. आणि आजच दुपारी आमची श्रीजी पण जाणार आहे चांदवडला. हे बघा, आर्या मस्त तिची तयारी करून घेते आणि स्वतःचा मेकअप पण करतोय. आणि मेकअप, लिपस्टिक, काजळ लावायला, टिकली लावायला, छान ड्रेसेस घालायला खूप आवडतं आम्हाला. आणि आपण जर म्हटलं श्रीजी तू खूप छान दिसते, तर इतकं आनंद होतो तिला की मला छान म्हणताय. हे बघ, टिकली लावून देते अगदी छान अशी.
आणि लिपस्टिक लावायला तर खूप आवडते. करते साधं सोनी? लिपस्टिक आपण श्रीजी, बंद लिपस्टिक तू जरी का करते ओठांवरती बेबली? फिरवली ना तरी तिला आनंद होतो का अरे वा लिपस्टिक नाही बोलतात लिपस्टिक बोलते ती. आणि मस्त ती आता लावते. श्रीजी तिची झाली तयारी झाली makeup? का तेही जाणार. तू राम ready झाली? राम तर गेलेलाच आहे काल झाली? परवा. सुंदर फ्रॉक आहे आणि ग तुझा. आता हे पण जाणार तर खूप घर सुंदर अगदी असं दिसते तू. छान शांत होऊन छान. जाणार कशी आहे. दिसते? नाही बघा, तिला जर श्रीजी बोललं कशी श्रीजी दिसते? छान छान दिसते. किती आनंदाने कशी तिचा दिसते? तो फ्रॉक दाखवते की हे बघ मी छान एवढा छान छान दिसते फ्रॉक श्रीजी. घातलाय. इकडे माऊ पण रेडी झालेली आहे. अशा का बसल्या तू? गेम खेळते. जायचं मग घरी. जायचं गाळ गाळ. आणि आता निघायची तयारी. आमचं पुढचं सीट गाडीचं आमचं फिक्स आहे कारण ती तिचं फिक्स सीट आहे तिथे ती कोणालाच बसू देणार नाही. आणि आता छान बाय करते सगळ्यांना. डमडी डम बाय. आता तू कधी येशील का ग डमा? आताच येशील. बाय माऊ. नका भांडू ग नका भांडू. हा हा लावा लावा. बाय शिकू. बाय बाय. ओहा 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 ओहा. बाय बाय. पोचले का फोन करा ग. पूर्वी तर पुढच्या साईडला दरवाजा होता ना, कोण तर म्हणे? आम्ही किती लांब जाईसपर्यंत आम्ही बघत राहायचो. आणि इथे मम्मी माझं दळणाचं काम करते. मला पीठ वगैरे घेऊन जायचं कारण मी कदाचित उद्या किंवा परवा निघून जाणार सटाण्याला. आणि मग आम्हाला इथे म्हसोबा महाराज आहे घराच्या शेजारीच. हे आजीने लावलेले झाडं तिची एक आठवण म्हणून कायमस्वरूपी इथे राहणार ती. ही एक अशी आठवण असते की आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करून ठेवतात की आजोबा झाड लावेल आणि नातोबा फळ खाणार, असं काहीतरी आहे पूर्वीचे लोक म्हणायचे. आणि एक मी बघितलेलं आहे, पूर्वीच्या लोकांना झाडं लावणं खूप आवडायचं, खूप म्हणजे खूप. आजकालची पिढी झाडं तोडून तोडून टाकते बांधावरचे, पण पूर्वीचे जे लोक होते ना ते झाडं खूप लावायचे. कारण मी पण बघितलेले, माझ्या बाबांना झाडं लावायची खूप आवड आहे. आंब्याची झाडं, अशी वेगवेगळी झाडं. घराजवळ पण तुम्ही बघितलं असेल तो वड माझी आजी मला बोललेली की तिचं लग्न झाल्यानंतर तो अगदी असा छोटासा होता. म्हणजे बघा आजोबांचे वडीलही त्या वडाने बघितलेले आहेत. म्हणजे तेव्हापासूनच आहे. ही 4थी ते 5वी पिढी आहे. म्हणजे एक झाड किती पिढ्यानपिढ्या बघतं. तर इथे आता साऊ मस्त पूजा करतोय कारण लास्ट इयरला इथे छोटीशी पूजा ठेवलेली होती साऊच्या नावाने. तर तिथे मला यायला जमलं नाही कारण वॉकर होतं आणि मला इथपर्यंत येणं शक्यही नव्हतं. आणि असं करता करता वर्ष होऊन गेलं. मी व्यवस्थित चालायलाही लागले तरी मला तिथपर्यंत, म्हणजे अगदी घराच्या जवळ तरी माझं येणं झालं नाही. तर आज इथे मी दर्शनासाठी आलेले आहे म्हसोबा महाराजांच्या. आणि इथे साऊ महाराज आता नारळ फोडतोय. म्हसोबा महाराज की. आणि खूप दिवसांनी ह्या साईडला आलेलो. पहिले पूर्वीच्या काळी म्हणजे इथे घास असायचा जनावरांसाठी, तिथे घास तोडण्यासाठी, मिरची तोडण्यासाठी. इथे हे जे आता मोकळं दिसतं इथे पूर्ण एरंडीची झाडं होती. एरंडी तोडण्यासाठी हे पूर्ण गच्च होतं. सांगते काय, पूर्वीच्या लोकांनी खूप खूप झाडं लावलेले आणि आत्ताचे सगळेच झाडं तोडून टाकलेले. आम्ही आता आमच्या वरती बागेकडे तिकडे पण बघितले ना तर खूप झाडं आम्ही अक्षरशः खूप पाणी वाहून मोठे केलेली झाडं सगळी तुटल्या गेलेली आहे. खूप वाईट वाटतं त्या झाडांकडे बघून, तुटलेल्या झाडांकडे बघून. पण आता काय करणार, नाही का. इथे आमच्याकडनं नारळ तर काही फुटल्या जात नाही आहे. तुम्हीही दर्शन करून घ्या म्हसोबा महाराजांचं. आणि हे बघा घराच्या आसपाससुद्धा किती झाडं आहेत. ह्या झाडांमुळे जास्तीत जास्त उन्हाळा जाणवत नाही. पाठीमागच्या साईडला तर अजिबातच जाणवत नाही कारण एवढी झाडं आहेत ना, एवढी हवा असते, खूप असं गरम आणि हे होत नाही. पत्र्याचं जरी घर आहे पण गरम नाही होत. हे पूर्ण अगोदर इथे द्राक्षाचा बाग होता. खूप काही आठवणी आहेत, कानाकोपऱ्यांमध्ये आठवणी आहेत इथे. आणि आजच काकी आजीच्या इथे पुरणपोळीचं जेवणाचा कार्यक्रम होता. इथे आम्हाला सगळ्यांना बोलावलेलं जेवणासाठी. तर
म्हसोबा महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही इथे चाललेलो आहोत. आता ह्या पुढच्या साईडला मोठी मोठी झाडं नाही राहिलेली ना, तरी फरशी ते एवढं तापलेलं आहे अक्षरशः बसावाही वाटत नाही. आणि काकीचं घर म्हणजे डायरेक्ट स्टीमर आहे. कोणाला स्टीम घ्यायची असेल ना तर ह्या घरात एक अर्धा तासच बसा. बघा एवढी मस्त स्टीम मिळते ना काहीतरीच. आणि इथे मम्मी, आंटी, काकी भजी काढते ह्या दोघीजणी. इकडे ताटं तयार आहेत. आता जे जसे जसे येतील तसं तसं प्रत्येकाला जेवणाचं काम चालू होईल इथे. आणि इथे आमची रुणमईसोबत साऊचं चाललं आहे काहीतरी मस्ती. आता पुढे पाहुणे वगैरे येणार, सगळं आमरसचा कार्यक्रम वगैरे होणार. पुढचा व्हिडिओ वगैरे काय बनवत नाही मी आता. चला तर मग भेटूया अशा छानशा छोट्याशा मस्त अशा माझ्या ब्लॉगमध्ये. प्रीती ठाकरे माझं यूट्यूब चॅनल आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया. ओके बाय. इथे आमची मॉडेल, आम्ही इथे फोटो काढतोय. बाय बाय गाय.